ह्या सर्व ज्या वास्तू आहेत याला एक राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे किंवा हे पुणे, जुनं पुणे म्हणून जी ओळख आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे म्हणून याची जी ओळख आहे, त्याचा विकास हा नक्की मला अभिप्रेत आहे, संपूर्ण जनतेला अभिप्रेत आहे, त्या पद्धतीने नक्की होईल. त्यामुळे त्या पद्धतीचा जे पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला दर्जा आहे त्याच्या पद्धतीने त्याचं विस्तारीकरण व्हावं, तिथं त्या पद्धतीच्या सुविधा असाव्या. सावित्री फुले यांनी जे भिडेवाड्यात स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ रोवली तो वाडा आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंचा वाडा आणि स्मारक हे कॅरिडॉर आपल्याला जो कॅरिडॉर करायचा आहे तो सुद्धा त्याच ठिकाणी आहे. SVP करून एक IS दर्जाचा अधिकारी त्याला नियुक्त करून याचा संपूर्ण विकास केला पाहिजे, तो आंतरराष्ट्रीय पातळीवर केला पाहिजे. पुण्यातील कसबा पेठ भाजपचे आमदार हेमंत रासने माझ्यासोबत आहेत. भाऊ, पावसाळी अधिवेशन सुरू आहे, काय मुद्दे मांडलेत तुम्ही? काल औचित्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे, आज परत तुम्ही एक प्रश्न केलेला आहे, काय ते मुद्दे आहेत आणि काय मागणी केलेली आहे? आज पुणे शहराच्या दृष्टिकोनातनं जो कसबा मतदारसंघ आहे तो जुनं पुणे ही त्याची ओळख होती. 16 पेठांचं पुणे असणारा हा कसबा, ज्याला अतिशय जाज्वल असा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर जिजाऊ मातेबरोबर त्याच ठिकाणी फिरवला. लाल महल हा जो त्यांचा वाडा होता, त्या वाड्यात महाराजांचं बालपण गेलं. शाहिस्ते खानाची बोटं ही तिथेच छाटली आणि पराक्रमाचा एक वेगळा आपला अध्याय त्यांनी तिथनं चालू केला. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्याच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या शनिवार वाड्यातून मराठा साम्राज्याचं अटकेपार झेंडा बाजीरावांच्या नेतृत्वाखाली गेला, बाजीरावांनी जो नेला, त्या बाजीरावांचा शनिवारवाडासुद्धा त्याच ठिकाणी आहे. या लाल महालाचं उदात्तीकरण व्हावं. शनिवारवाडा जसा मूळ 7 मजली होता तशा पद्धतीने तो व्हावा. त्याच्या अलीकडे आलं की कसबा गणपती आहे, त्या कसबा गणपतीला आपलं ग्रामदैवत म्हणलं जातं. त्याचबरोबर पुढं आलं की सार्वजनिक गणेशोत्सवातला एक गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, याची महती आता संपूर्ण जगभर झालेली आहे. लाखो देशातून विदेशातून भक्त त्या ठिकाणी रोज दर्शनाला येत असतात. उत्सवाच्या काळात तर ती गर्दी अमाप होत असती. अशा गणपती बाप्पाच्या मंदिराला नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी दर्जा दिला. त्यामुळे त्या पद्धतीचा जे पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला दर्जा आहे त्याच्या पद्धतीने त्याचं विस्तारीकरण व्हावं, तिथं त्या पद्धतीच्या सुविधा असाव्या. त्याच्याच पुढे गेलो की आपल्याकडे महात्मा फुले आणि सावित्री फुले यांनी जे भिडेवाड्यात स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ रोवली तो वाडा आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंचा वाडा आणि स्मारक हे कॅरिडॉर आपल्याला जो कॅरिडॉर करायचा आहे तो सुद्धा त्याच ठिकाणी आहे. लहुजी वस्ताद जे अंत्यक्रांतिकारकांचे गुरु होते त्यांचा वाडा सुद्धा तिथंच आहे. उमाजी नाईक यांनी आपल्याला त्यांना मामलेदार कचेरी हा परिसर तिथं आहे, तिथंच त्यांना फासावर लटकवलं होतं. अशा पुढे गेलो की सारसबाग आहे की तिला एक महत्त्व आहे. नेहरू स्टेडियम आहे, हे एक बाग आणि ते स्टेडियम हे सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं होणं आवश्यक आहे. त्यामुळे अशा सलग असणाऱ्या खडक पोलीस वसाहत आहे, ती 1875 पासून तिथं आहे. तिचं सुद्धा पुनर्वसन होणं हे गरज आहे. मामलेदार कचेरीचं पुनर्वसन होणं आवश्यक आहे. अशा सगळ्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांपासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंतच्या ह्या सर्व ज्या वास्तू आहेत याला एक राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन असं त्याला महत्त्व आहे. तर ह्या सर्वाचा एकत्रितरित्या SVP करून एक IS दर्जाचा अधिकारी त्याला नियुक्त करून याचा संपूर्ण विकास केला पाहिजे, तो आंतरराष्ट्रीय पातळीवर केला पाहिजे आणि एक जागतिक पर्यटन स्थळ हे चांगल्या पद्धतीचं या कसब्यात होऊ शकतं. ही मी वारंवार वेगळ्या पत्राद्वारे त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटची मी मागणी करतो आहे. आणि आता या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाला, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र विनंती करतो की हे जागतिक पर्यटन स्थळ होऊ शकतं.
देवाभाऊंनी ठरवलं तर ते नक्की होईल. गांभीर्य, मला तेच विचारायचं, गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने प्रश्न घेतले का तुमचे? कारण हे फार पुण्याच्या जिव्हाळ्याचे आणि पुण्याची ओळख असलेले सगळे तुम्ही ठिकाणे, त्याचा तुम्ही उल्लेख केलाय. नाही नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना कालच खासदार अमोल कोल्हे यांनी इन्फ्रामॅन म्हणून संबोधलं आहे. संपूर्ण राज्याचा विकास करणं, जे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत, विकास आणि विरासत हा जो अजेंडा संपूर्ण देशभर राबवला जातोय, तोच अजेंडा राज्यात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली राबवला जातोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की ह्या देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली ह्या कसबा मतदारसंघातील किंवा हे पुणे, जुनं पुणे म्हणून जी ओळख आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे म्हणून याची जी ओळख आहे, त्याचा विकास हा नक्की मला अभिप्रेत आहे, संपूर्ण जनतेला अभिप्रेत आहे, त्या पद्धतीने नक्की होईल. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला आहे, त्यासाठी तुम्ही अनेक पाठपुरावा केला. आता एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्या म्हणजे नेमकं काय मिळावं? नाही, आज आपण जर बघितलं तर आज 140 देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतो. तो गणेशोत्सव 1893 साली लोकमान्यांनी स्वातंत्र्याकरता एक व्यासपीठ व्हावं म्हणून तो चालू केला. त्याच्यानंतर सातत्याने स्वातंत्र्यानंतर सुद्धा एका समाजाची गरज, एक विधायकता या गणेश मंडळांनी दिली. लाखो कार्यकर्ते या गणेश मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाले. आणि हा फक्त महाराष्ट्रापुरता न राहता संपूर्ण देशभर आणि आता विदेशात 140 देशामध्ये हा गणेशोत्सव, बाप्पाचा उत्सव, हा लाडका उत्सव म्हणून साजरा केला जातो. आणि संपूर्ण देशातून विदेशातून त्या उत्सवाच्या काळामध्ये लाखो भाविक ह्या पुण्यनगरीमध्ये येत असतात. ह्या पुण्यात ह्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली, त्यामुळे ह्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून मागच्या वर्षी जी मान्यता दिली, त्या राज्य महोत्सवाला ज्या पद्धतीच्या सुविधा आंतरराष्ट्रीय एखाद्या जो इव्हेंट असतो त्याला जशा असतात, एखाद्या उत्सवाला जशा असतात, त्या पद्धतीच्या सुविधा ह्या त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. म्हणजे अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्याचं सजावटी राज्य महोत्सव म्हणून झाल्या पाहिजेत. त्याची स्वागत कमान चांगली झाली पाहिजे. त्याचबरोबर चांगले रस्ते, आपण जर आत्ता बघितलं तर ग्रँड टूरच्या माध्यमातून आपण जी सायकल स्पर्धा घेतली, त्यावेळेस आपण त्या सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे रस्ते चकाचक केले होते, चांगल्या पद्धतीच्या सुविधा त्याला दिल्या होत्या. त्याच पद्धतीच्या सुविधा आंतरराष्ट्रीय पातळीच्या ह्या उत्सवाच्या काळात सुद्धा मिळाल्या पाहिजेत. त्याचं स्वच्छतागृह कमी असतात, लाईट्स कमी असतात, रस्ते चांगले असले पाहिजेत, वेगवेगळ्या पद्धतीची विद्युत रोषणाई सगळीकडे केली पाहिजे. अशा पद्धतीची आग्रही मागणी राज्य महोत्सवाच्या माध्यमातून एक पुण्यातील गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांकडे केलेली आहे. बाबा, आता आमदारकीला जवळपास 1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आतापर्यंत काय कामं तुम्ही यशस्वीरित्या केलेत आणि पुढच्या काळामध्ये असं काय विजन आहे, कुठली कामं करायची? आता या तात्पुरत्याचा आपण विचार केला तर स्वच्छ सुंदर विकसित कसबा ही संकल्पना घेऊन इंदोरच्या धर्तीवर काम करण्याचा मी प्रयत्न केला. आज जर आपण बघितलं तर या कसबा मतदारसंघातील 60-70 क्रोनिक स्पॉट फीडर पॉईंट मी बंद करून त्याचं सुशोभीकरण करण्याचा सुशोभीकरण केलं. त्याच्याकरता कुठलाही शासनाचा निधी वापरला गेला नाही. त्याचबरोबर संपूर्ण ज्या मध्यवर्ती भाग आहेत तिथल्या ड्रेनेजचे, रस्त्यांची, अशी वेगवेगळी विकासाची जी कामं आहेत ती बऱ्यापैकी केली गेली. पण हे सगळे महत्त्वाचे जे विषय आहेत त्याचा सातत्याने पाठपुरावा करून हे सगळे विषय म्हणजे शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, अंडरपास करणं असेल, हे सगळे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरचे हे जे सगळे शनिवारवाड्यापासून दगडूशेठ मंदिराच्या विस्तारीकरणापासून ते सारसबाग नेहरू स्टेडियमच्या डेव्हलपमेंटपर्यंतचे सगळे विषय याचा मी पाठपुरावा करतो आहे. खडक पोलीस वसाहतीच्या अंतिम टप्प्यात आहे. दगडूशेठला अ दर्जा द्यावा ही मागणी होती, तीसुद्धा आता पूर्ण झालेली आहे. ओंकारेश्वर कसबा गणपतीला ब दर्जाची मागणीचा पाठपुरावा चालू आहे. त्याचबरोबर आज दगडूशेठच्या विस्तारीकरणाकरता प्रयत्नशील आहे. ह्या शनिवारवाडा 7 मजली व्हावा. परत त्याचबरोबर ह्या जे मध्यवर्ती भागातील बांधकामाचा प्रश्न आहे त्या UDCPRच्या नियमावलीमध्ये जाचकाठी शिथिल होऊन त्यातल्या डेव्हलपमेंटकरता मी पाठपुरावा करतो आहे. या पद्धतीची कामं गेल्या 20 महिन्यात माझ्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. तर हे होते हेमंत रासने, ज्यांनी की पुण्याची ओळख असलेली ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत, शिवाय जुन्या वाड्याचा प्रश्न असेल किंवा जे
रस्त्यांचा प्रश्न आहे त्या संदर्भात ते आपलं पुढच्या काळातील विजन सांगत होते. शिवाय अत्यंत महत्त्वाची त्यांनी जी मागणी केली औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून ते मामलेदार कचेरीमध्ये आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा पुतळा असेल, स्मारक असेल, त्यानंतर गणेश उत्सवाला जो आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा देण्यात यावी ही एक मागणी त्यांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेली आहे. विष्णू सानप, प्लेट्स ऑफ मराठी, मुंबई.